आता पण आयोगाने ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी, याच्यावरती कंटिन्युअसली आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ते कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घेण्याचा विचार करूया. पहिल्यांदा जीडीपी म्हणजे काय? तर जीडीपी म्हणजे एखाद्या देशाचं इन्कम, एखाद्या देशाचं उत्पन्न. असं उत्पन्न शोधण्याचा पहिल्यांदा प्रयत्न कोणी केला? तर विल्यम पेटी यांनी प्रथम अशा पद्धतीचं उत्पन्न शोधण्याचा प्रयत्न केला. आयर्लंडचं उत्पादन त्यांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. नंतर अमेरिकेमध्ये क्लोनिन क्लार्क आणि सायमन कुझनेट या दोन शास्त्रज्ञांनी जीएनपीचा वापर केलेला होता उत्पन्न मोजण्यासाठी. त्यामुळे विल्यम पेटी यांनी पहिल्यांदा प्रयत्न केलाय आणि क्लोलिन क्लार्क, सायमन कुझनेट यांनी पहिल्यांदा देशाचं उत्पादन मोजलेलं आहे. मग सायमन कुझनेट यांना 1971चा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी नोबेल प्राइज देखील मिळालेला होता. ही एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. भारताच्या संदर्भात दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 20 रुपये आहे असं सांगितलं होतं. फिनाल्डे शिरासे यांनी भारताचं उत्पादन किंवा उत्पन्न 49 रुपये आहे असं सांगितलं होतं. आणि वाडिया जोशी यांनी 1913-14 मध्ये ते 44.30 रुपये दरडोई उत्पन्न असलेलं त्यांना आढळण्यात आलेलं होतं. सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे? तर जी व्ही के राव, 3 वेळेला स्टार करून ठेवायचा आहे. जी व्ही आर राव यांनी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर करून, म्हणजे कोणती? तर सेन्सिस ऑफ इन्कम याचा वापर करून सुरुवातीला भारताचं राष्ट्रीय उत्पादन मोजून काढलेलं आहे. सुरुवात कोणी केली आहे? दादाभाई नौरोजी यांनी. पण राष्ट्रीय पद्धतीचं किंवा सायंटिफिक मेथड कोणी वापरली आहे? जी व्ही के राव यांनी. त्यांना किती रुपये देशाचं दरडोई उत्पन्न आढळलं? तर 76 रुपये दरडोई उत्पन्न आढळलेलं आहे. या गोष्टी हायलाईट करणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ऑगस्ट 1949 रोजी राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ऑगस्ट 1949, 5 स्टार करून ठेवायचं. महालबोनियस त्याचे अध्यक्ष होते. पी आर गाडगीळ आणि के आर व्ही राव हे दोन त्याचे सदस्य होते. यांनी 1950-51 मध्ये 1950-51च्या आकडेवारीचा अभ्यास केला आणि 1954 साली त्यांनी अहवाल प्रसिद्ध केलाय. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय? भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते कशावरती अवलंबून आहे? तर खाणकाम, उत्पादन, हस्त व्यापार यांचा वाटा भारताच्या उत्पन्नामध्ये 1/6% एवढा आहे. वाहतूक व दळणवळण, वाणिज्याचा वाटा 1/6 एवढा आहे. सेवा क्षेत्राचा वाटा 1/3 एवढा आहे. निव्वळ देशांतर्गत उत्पादन, शासकीय क्षेत्राचा वाटा 7.6% पर्यंत आहे. आयोगानं काय प्रश्न विचारलेले आहेत? तर ऑगस्ट 1950 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केलेली आहे, असं सेंटेन्स आयोगानं दिलेलं होतं कंबाईन मेन्स परीक्षा 2018 मध्ये. लक्षात काय ठेवायचं आहे? ऑगस्ट 1949, तारीख इम्पॉर्टंट आहे. ऑगस्ट 1949. अध्यक्ष आहेत महालनोबिस आणि दोन सदस्य आहेत गाडगीळ आणि राव. ठीक आहे. त्यांनी किती सांगितलं होतं? तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी रुपये एवढं आहे आणि दरडोई उत्पन्न मात्र 246.90, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 247 एवढं आहे असं त्यांनी सांगितण्यात आलेलं होतं. ऍडिशनल इन्फॉर्मेशन लेवल 2 किंवा लेवल 3 मध्ये बाउन्सरच्या दृष्टिकोनातून आयोग प्रश्न विचारू शकतो. सीमन, लक्षात ठेवा, शास्त्रज्ञ सीमन, शास्त्रज्ञ स्टोन आणि शास्त्रज्ञ डार्कसन हे 3 जे सायंटिस्ट आहेत, हे तिन्ही सायंटिस्ट या समितीचे सदस्य होते. हे तुम्हाला देसले सरांच्या किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये नाही सापडणार. ऑगस्ट 1949ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महालनोबिस त्याचे अध्यक्ष आहेत. गाडगीळ आणि राव हे भारताचे सदस्य आहेत. सीमन, स्टोन आणि डार्कसन हे तज्ञ सल्लागार होते. काय होते? तज्ञ सल्लागार होते, सदस्य नाहीत, तज्ञ सल्लागार. सदस्य दोनच आहेत, गाडगीळ आणि राव. मग आपण हे ज्याच्या संदर्भात चर्चा करतोय, हा सगळा सिनारिओ येतो जीडीपी, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी याच्यासाठी. मग ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं? तर 3 पद्धती आहेत. कोणत्याही राष्ट्राचा जीडीपी काढण्यासाठी 3 पद्धती आहेत. एक म्हणजे उत्पन्न पद्धत, दुसरं म्हणजे उत्पादन पद्धत आणि तिसरं म्हणजे खर्च पद्धत. उत्पन्न पद्धतीमध्ये काय केलं जातं? तर देशाच्या सीमेअंतर्गत उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांचं, इंडस्ट्रीजचं इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं, म्हणून त्याला उत्पन्न पद्धत असं म्हटली जाते. उत्पादन पद्धत म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्न एका आर्थिक वर्षात एका देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं अंतिम मूल्य हे कॅल्क्युलेट केलं जातं उत्पादन पद्धतीमध्ये. त्याचे परत 2 प्रकार आहेत, अंतिम वस्तू पद्धत आणि मूल्यवर्धित पद्धत. आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत.
त्यालाच एक्सपेंडिचर मेथड आपण असं म्हणत असतो. मग हे जीडीपीची ऍक्च्युअली व्याख्या काय असते, तर जीडीपी म्हणजे एखाद्या राष्ट्राच्या सीमेअंतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांची अंतिम किंमत म्हणजे जीडीपी असतो. उदाहरणार्थ, एखादी आपल्याला खुर्ची तयार करायची आहे. आपण उदाहरण घेऊ, एखादी खुर्ची तयार करायची आहे. तर खुर्चीचं जे लाकूड आहे, त्या लाकडाची किंमत, मग मॅन्युफॅक्चर होणारी किंमत, मग त्याच्यावरती असणाऱ्या मजुरांची किंमत, मग ती विकली जाणारी किंमत, अशी सर्व किंमत आपण तिथे कॅल्क्युलेट करत नाही. भारताच्या सीमेअंतर्गत एखादी खुर्ची तयार झालेली असेल, तर त्या खुर्चीचं अंतिम मूल्य म्हणजे बाजारात ती खुर्ची कितीला विकली जाते, सपोज आपण म्हणू 1,000 रुपयाला विकली जाते, तर त्याचं अंतिम मूल्य कॅल्क्युलेट केलं जातं. टप्प्याटप्प्यावरती लाकडाची किंमत किती आहे, मजुरांची किंमत किती आहे, या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जात नाहीत. म्हणजे जीडीपी म्हणजे काय, एका देशाच्या सीमेच्या अंतर्गत, लक्षात ठेवा, देशाच्या सीमेच्या अंतर्गत भागामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे काय असतं, जीडीपी असतं. मग एनडीपी काय असणार आहे, तर जीडीपी मायनस घसारा. घसारा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला डिप्रिसिएशन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, एखादी कंपनी आहे, एखादी कंपनी प्रोडक्शन करते. फॉर एक्झाम्पल आपण पार्लेजी या बिस्किट पुड्याचं उदाहरण घेऊयात. पार्लेजीचं प्रोडक्शन केलं जात आहे. मग त्या पार्लेजीच्या बिस्किटाच्या प्रोडक्शनचं अंतिम मूल्य असणार आहे, ते त्याचं जीडीपी आपण कॅल्क्युलेट करणार आहे. पण ऍट द सेम टाइम तिथल्या ज्या मशिनी वापरण्यात आलेल्या आहेत, जिथं जे उत्पादन करण्यात आलेलं आहे, तिथं काहीतरी तूट झाली असेल ना, त्या मशिनींचा झीज झाली असेल, तिथल्या उत्पादनामध्ये त्रुटी आली असेल, ते त्याच्यातून वजा करावं लागतं. त्याला आपण डिप्रिसिएशन किंवा मराठीमध्ये घसारा असं म्हणतो. जर जीडीपी मधून घसारा वजा केला तर त्याला आपण एनडीपी असं म्हणतो, नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि जीडीपी काय असतो, ग्लोबल डोमेस्टिक प्रोडक्ट. दोन्ही डोमेस्टिक आहेत. डोमेस्टिक या शब्दाचा अर्थ आहे देशाच्या अंतर्गत भागामध्ये. आयोग जीडीपी, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी या 4 घटकांच्या कन्सेप्ट वरती लिखित स्वरूपाचे प्रश्न विचारतो, म्हणजे थेरॉटिकल कन्सेप्ट वरती प्रश्न विचारतो. तर जीडीपी म्हटलं की आपल्या डोक्यात आलं पाहिजे देशाच्या अंतर्गत भागामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. एनडीपी म्हणजे काय, त्या जीडीपी मधून ती वस्तू किंवा ती सेवा तयार करताना जे डिप्रिसिएशन झालेलं आहे, ते डिप्रिसिएशन वजा केलं तर मला मिळणार आहे एनडीपी. मग आता जीएनपी म्हणजे काय असतं, आता आपण इथे निर्यात आयात असा काय विचार केला का, नाही केला. जीडीपी, एनडीपी याच्यामध्ये निर्यात आयात याचा आपण विचार करत नाही. पण जीएनपी मध्ये काय केलं जातं, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे जीडीपी अधिक निर्यात वजा आयात, हा कन्सेप्ट पिक्चर मध्ये येतो जीएनपीच्या संदर्भात. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय सांगतं, तर जीडीपी अधिक निर्यात वजा आयात. उदाहरणार्थ, भारतातला एखादा माणूस आहे आणि भारतातला एखादा माणूस अमेरिकेमध्ये सर्व्हिस करतोय. अमेरिकेमध्ये सर्व्हिस करतोय, मग त्याला काहीतरी पगार मिळाला, तर त्यानं पगारातले काही पैसे आपल्या गावाकडे म्हणजे आपल्या देशाकडे ती पाठवले, तर ती जी व्हॅल्यू आहे ती निर्यात असणार आहे. ती काय असणार आहे, निर्यात असणार आहे. ती आपण अधिक करतोय. म्हणजे परदेशात एखादा भारतीय व्यक्ती काम करतोय, तर त्यानं मिळवलेले इन्कम हे देशाच्या सीमेअंतर्गत मिळवलेल्या उत्पादनामध्ये पकडलं जातं. मग जीडीपी अधिक निर्यात वजा आयात. परत याचा दुसऱ्या अर्थाने आपण सांगू शकतो, एखादा बिझनेस आहे, बिझनेस रन होतोय, रन झाल्यानंतर वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन होत आहे, आणि त्या वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन झाल्यानंतर त्यातल्या काही वस्तू आणि सेवा निर्यात केल्या जातात. सेम टाइम काही वस्तू आपण अमेरिका, चायना, रशिया या देशांकडून आयात सुद्धा करतो. मग जीडीपी मध्ये आपण निर्यात केलेल्या वस्तूंची ऍडिशन करायची आणि आयात केलेल्या वस्तूंची सबस्ट्रॅक्शन करायची, म्हणजे वजा करायचं. म्हणून त्याला आपण म्हणतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. कळतंय? आणि या ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून परत घसारा किंवा इंग्लिशमध्ये डिप्रिसिएशन वजा केलं तर आपल्याला तयार होतं एनएनपी, नेट नॅशनल प्रोडक्ट. 4 घटक इम्पॉर्टंट आहेत. पहिला जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी. जीडीपी मध्ये 2 शब्द महत्वाचे, देशात अंतर्गत सीमेमध्ये, देशाच्या अंतर्गत सीमेमध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य. एनडीपी म्हणजे काय, तर जीडीपी मायनस घसारा. जीएनपी म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तर जीडीपी अधिक निर्यात वजा आयात, म्हणजे निर्यात आयात हे पिक्चर मध्ये येतं. आणि एनएनपी म्हणजे काय, तर जीएनपी वजा घसारा. हे शाब्दिक स्वरूपामध्ये झालं. मग इक्वेशन स्वरूपात आपण कसं लिहू, तर जीडीपी म्हणजे आय प्लस जी प्लस सी प्लस एक्स मायनस एम. आय म्हणजे काय,
इन्व्हेस्टमेंट, एखादं प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. जी म्हणजे गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काहीतरी कॅपिटल देणार आहे, म्हणजे जी म्हणजे गव्हर्नमेंट. सी म्हणजे कन्झम्पशन, एक्स म्हणजे निर्यात आणि एम म्हणजे आयात. जीडीपीचं हे फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला. एनडीपी म्हणजे काय? सेम, जीडीपी मायनस घसारा. घसाराला जनरली डी म्हणतात किंवा व्हॉट एव्हर जे आपण एखादं लेटर म्हणून चालू शकतो, कारण घसारा हा फक्त आपल्याला तिथं दाखवून द्यायचा आहे, डिप्रिसिएशन द्यायचं आहे, त्यामुळे आपण त्याला डी असं म्हणतो. जीडीपी, एनडीपी. मग जी एनपी मध्ये काय येतं? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये. तर जीडीपी जो आधी आपण वरती कॅल्क्युलेट केलाय, आय प्लस जी प्लस सी प्लस एक्स मायनस एम, हा जीडीपी आहे, तो कॅल्क्युलेट केलेला आहे. प्लस निर्यात वजा आयात, म्हणजे इम्पोर्ट आम्ही वजा करतो आणि एक्सपोर्ट आम्ही ऍड करतो, मग येतं जीएनपी. आणि एनएनपी म्हणजे परत त्या जीएनपी मधून घसारा वजा करतो. या 4 घटकावरती आयोगाने कंटिन्युअसली प्रश्न विचारलेले आहेत. मग जीडीपी एनडीपी काय आहे? तर जीडीपी एनडीपी हे संख्यात्मक आहे. एखाद्या देशाची संख्यात्मक स्थिती दाखवण्याचं काम कोण करत आहे? जीडीपी एनडीपी करत असतो. आणि जीएनपी एनएनपी काय करतो? तर गुणात्मक स्थान दाखवण्याचं काम करत असतो देशाचं. देशाचं ऍक्च्युअल किंवा फॅक्च्युअल ज्या घटक आहेत तो जीडीपी दाखवतो. आणि निर्यात आयात असं नेट प्रोडक्शन दाखवण्याचं काम जीएनपी करतात. कम्पॅरेटिव्हली जीडीपी पेक्षा जीएनपी हा श्रेष्ठ आहे. कम्पॅरेटिव्हली जीडीपी पेक्षा जीएनपी काय आहे? श्रेष्ठ आहे. मग हे कॅल्क्युलेट करत असताना एक आर्थिक वर्ष कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे कोणत्या वर्षामध्ये आपण काय विचार केला जीडीपी मध्ये? तर वस्तू आणि सेवांचं देशाच्या सीमेच्या अंतर्गत भागामध्ये अखंड एका वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य. पण अखंड एक वर्ष म्हणजे कोणतं वर्ष? तर आपल्यामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत आपण आर्थिक वर्ष पकडत असतो. सेम एक समिती स्थापन करण्यात आलेली होती, जिने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आर्थिक वर्ष असावं असं रिकमेंडेशन केलेलं होतं. आणि ती समिती आहे शंकर आचार्य समिती. लक्षात ठेवा, शंकर आचार्य समिती असं यांनी असं रिकमेंडेशन केलं की बाबा आपलं आर्थिक वर्ष हे 1 जानेवारीला सुरू व्हावं आणि 31 डिसेंबरला समाप्त व्हावं. पण सध्या तसं होतंय का? नाही होत. आर्थिक वर्ष काय आहे? तर आपलं 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. ह्या गोष्टी आपल्याला त्या अनुषंगाने माहित असणं गरजेचे आहेत. मग जीडीपी आपण पाहिला, एनडीपी पाहिला, जीएनपी पाहिला, एनएनपी पाहिला. या क्षेत्रामध्ये सध्या 3 क्षेत्र आपल्याकडे आहेत: कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. सध्याच्या घडीला कृषी क्षेत्राचा वृद्धी दर म्हणजे कृषी क्षेत्राचा जीडीपी हा काय होतोय? कमी होताना दिसून येतोय. सेवा क्षेत्राचा जीडीपी हा तुलनेनं खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतोय. आणि उद्योग क्षेत्राचा जीडीपी जो आहे ना, तो उद्योग क्षेत्राचा जीडीपी तुलनेनं कॉन्स्टंट किंवा त्याची ग्रोथ ही कमी आहे असं आपल्याला दिसून येतं. ग्रोथ कमी आहे, ग्रोथ रेट कमी आहे असं आपण म्हणू शकतो. तो पूर्णपणे थांबलेला आहे असं नाही म्हणता येणार. मग जीडीपी पाहिलेला आहे, एनडीपी पाहिलेला आहे, एनएनपी पाहिलेला आहे, जीएनपी पाहिलेला आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जीडीपी मध्ये काय आहे? देशाच्या अंतर्गत भागामध्ये, आय रिपीट, जीडीपी देशाच्या अंतर्गत भागामध्ये किंवा देशाच्या सीमेच्या अंतर्गत भागामध्ये. आणि जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये आपण काय म्हणतो? देशांतर्गत म्हणण्याऐवजी राष्ट्रीय हा शब्द वापरतो. म्हणजे निर्यात आणि आयात आपण तिथं विचारात घेत असतो. भारताचा एखादा व्यक्ती अमेरिकेमध्ये उत्पन्न कमवतोय आणि तो भारताला पाठवतोय, तो आम्ही त्याची ऍडिशन करणार. पण एखादा अमेरिकेचा व्यक्ती भारतामध्ये इन्फोसिस किंवा कॉग्निझंट सारख्या आयटी कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला मिळालेले इन्कम तो आपल्या देशामध्ये पाठवणार, म्हणजे अमेरिकेमध्ये पाठवणार, ते मात्र आम्ही सबस्ट्रॅक्ट करतोय. याचा अर्थ काय आहे? देशाच्या अंतर्गत हा शब्द वगळला जातो आणि तिथं राष्ट्रीय हा शब्द येतो. कुठं? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये, जीएनपी मध्ये. आणि देशांतर्गत कुठं असतं? तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये. या कन्सेप्टवरती आयोगाने कंबाईन 2021, कंबाईन 2022, राज्यसेवा 2020च्या मेन्स मध्ये 3 वेळेला प्रश्न विचारलेले आहेत, देशांतर्गत आणि राष्ट्रीय या शब्दांचं इंटरचेंज करून. 2023 आणि 2024च्या कंबाईनच्या पेपरमध्ये सुद्धा याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येतं. इनफॅक्ट जो रिसेंटली 2024चा कंबाईन पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये जीडीपी, जीएनपी, एनडीपी, एनएनपी याच्यावरती 3 प्रश्न आयोगाने विचारले आणि एकदम सोपे आहेत. हा जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असला तर विदिन 10 सेकंदामध्ये तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. जीडीपी म्हणजे काय? आय प्लस जी प्लस सी प्लस एक्स मायनस एम. एनडीपी म्हणजे काय? जीडीपी मायनस घसारा म्हणजे जीडीपी मायनस डेप्रिसिएशन. जीएनपी म्हणजे काय? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे काय असतं? जीडीपी अधिक निर्यात वजा आयात. आणि एनएनपी काय असतं? तर जीएनपी मायनस घसारा.
जीडीपी संख्यात्मक आहे, जीएनपी गुणात्मक आहे. जीडीपी ऍक्च्युअल स्थिती दाखवतो, तर एनएनपी नेट स्थिती किंवा जीएनपी हा नेट स्थिती दाखवतो, कारण निर्यात आणि आयात यांचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. मग जीडीपी हा चालू बाजार किमतीऐवजी स्थिर बाजार किमतीला आकारला जातो. म्हणजे त्याच्यातून इन्फ्लेक्शन हा घटक आपल्याला विचारात घेणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल 2011-12 मध्ये भारताचा जीडीपी सपोज 10 आहे आणि 2025-26 मध्ये भारताचा जीडीपी 15 आहे. मग आपण असं म्हणू शकू का की भारताचा जीडीपी वाढलेला आहे? हो, मान्य आहे. संख्यात्मक दृष्ट्या भारताचा जीडीपी वाढलेला आहे. पण त्या कालावधीमध्ये इन्फ्लेक्शन किती होतं? चलनवाढ किती होती? साखर त्या कालावधीमध्ये 40 रुपयांना मिळत होती. सध्या त्या कालावधी मात्र 20 रुपयांना मिळत होती. मग हा इन्फ्लेक्शन किंवा चलनवाढ हा जो मुद्दा आहे तो विचारात घेण्यासाठी चालू बाजार किमतीऐवजी स्थिर बाजार किंमत वापरली जाते. जीडीपी पेक्षा जीएनपी मोजल्यामुळे स्वकीयांनी आणि परकीयांनी कमावलेलं उत्पन्न मिळतं. अमेरिका आणि भारताचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. जीएनपी पेक्षा एनएनपी मोजल्यामुळे घसारा ही त्रुटी काढून टाकली जाते. बाय डिफॉल्ट डिप्रिसिएशन बद्दल आपण बोललोय. जीएनपी पेक्षा एनएनपी दरडोई उत्पन्न मोजल्यामुळे आपण लोकसंख्या ही त्रुटी काढून टाकू शकतो. बरोबर आहे. 2011-12 मध्ये भारताचं जीडीपी जर समजा 10% असेल आणि त्यावेळेला लोकसंख्या जर 50 कोटी असेल, तर सध्याच्या घडीला लोकसंख्या 140 कोटी आहे. मग 15% जीडीपी वाढला हा संख्यात्मक दृष्ट्या जरी असेल तरी लोकसंख्या विचारात घेतली पाहिजे. त्यामुळं जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी हे 4 घटक आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा मग राज्यसेवा 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने याच्या पुढे जाऊन लेवल 5 मध्ये प्रश्न काय विचारलाय, तर फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स नावाचा एक इंडेक्स त्यांनी पिक्चरमध्ये आणला. तो फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स काय असतो, तर फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स हा 3 घटकांवरती मोजला जातो. एक म्हणजे बाल मृत्यू दर, अपेक्षित आयुर्मान आणि साक्षरता. हे 3 घटक इम्पॉर्टंट आहेत. एवढंच फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी त्याच्या डीप मध्ये जायची गरज नाहीये. मग हे जीडीपी, एनडीपी कोण मोजतं? कोणाचं काम आहे हे मोजणं? तर यासारख्या घटना मोजण्यासाठी एक आयोग आहे आणि त्याचं नाव आहे सीएसओ, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस ऑर्गनायझेशन, आणि एनएनएसओ, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिशियल ऑर्गनायझेशन. हे 2 घटक आहेत. बेरोजगारी असेल किंवा एखाद्या क्षेत्राचा डेटा कलेक्ट करणं असेल, या सर्व घटक मोजण्याची जबाबदारी एनएसएसओ वर असते. तर एखाद्या राष्ट्राचं जीडीपी किती आहे, एनडीपी किती आहे, जीएनपी किती आहे, एनएनपी किती आहे, हे सर्व घटक मोजण्याची जबाबदारी सीएसओ वरती असते. म्हणजेच कोणतं? सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस. त्याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1951 मध्ये करण्यात आलेली आहे. हे घटक आपल्याला माहित झाले. मग लेवल 4 मध्ये आयोग याच्या पुढे जाऊन काय विचारू शकतो, तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग हा रंगराजन यांच्या समितीच्या अध्यक्षतेखाली असा एखादा आयोग असावा की जेणेकरून आपल्या देशाचं उत्पादन, जीडीपी असेल, एनडीपी असेल, जीएनपी असेल, एनएनपी असेल, ते मोजण्यासाठी एक ऑफिशियल आयोग असावा. अशी रिकमेंडेशन पहिल्यांदा रंगराजन आयोगाने केलेली होती व रंगराजन समिती त्यासाठी स्थापन करण्यात आली होती. आणि या समितीच्या नेतृत्वानुसार किंवा या समितीच्या रिकमेंडेशन नुसार जुलै 2006 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. 3 स्टार करून ठेवायचं. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन हा जुलै 2006 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीच्या नेतृत्वाच्या निर्णयानुसार. मग आता आपण ग्रीन जीडीपी पाहूयात. ग्रीन जीडीपी म्हणजे काय? तर आता आपण पाहिले जीडीपीच्या कन्सेप्ट सगळे पाहिले. तर त्या जीडीपी तयार करत असताना किंवा एक वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन होत असताना भारतातली किंवा इतर कोणत्याही राष्ट्राची हानी झालेली असते काही प्रमाणात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. मगाशी आपण खुर्चीचं उदाहरण घेतलं. खुर्ची आपल्याला तयार करायची आहे. त्या खुर्चीचं अंतिम मूल्य म्हणजे काय असते? जीडीपी असतो. तर ती खुर्ची तयार करत असताना लाकूड आपण मिळवत असतो एक रफ प्रोडक्ट म्हणून किंवा सुरुवातीचा इन्व्हेस्टमेंट म्हणून. ते लाकूड मिळवण्यासाठी काही अंशी पर्यावरणाची हानी केली जाते. म्हणजे वृक्षतोड केली जाते किंवा क्लायमेटमध्ये काहीतरी परिणाम होतात. वृक्षतोड केल्यामुळे प्रदूषण वगैरे होऊ शकतं, मृदा प्रदूषण होऊ शकतं, काही अंशी हवा प्रदूषणाला चालना मिळू शकते. हे सर्व घटक सुद्धा कुठे ना कुठेतरी कारणीभूत असतात. मग त्या जीडीपी मधून असा निसर्गाचा होणारा तोटा वजा करणं म्हणजे ग्रीन जीडीपी असतो. आणि असा ग्रीन जीडीपी काढण्याची सुरुवात चीनने केली होती. 2006 मध्ये चीनने असा प्रयत्न केला आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या देशाच्या जीडीपी मधून असा जो पोल्युटेड एरिया आहे ज्याच्यामुळे पोल्युशन झालेला आहे तो त्यांनी वजा केला आणि जो जीडीपी काढला त्याला म्हणतात ग्रीन जीडीपी. उत्तराखंड हे भारतातलं पहिलं स्टेट आहे ज्यांनी ग्रीन जीडीपी मोजलेलं आहे. हे तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकामध्ये नाही सापडणार किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये नाही सापडणार.
मग अशा पद्धतीचा जीडीपी भारतामध्ये कॅल्क्युलेट करता येऊ शकतो का? असा विचार करण्यासाठी एक पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. आणि या पार्थ दासगुप्ता समितीने सांगितलं की हो, अशा पद्धतीचा जीडीपी भारतात सुद्धा कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. पण त्यामुळे सर्व स्ट्रक्चर बदलेल. म्हणजे किती पर्यावरणाची हानी झाली, कसं मोजणार आपण? किती वृक्षतोड झाली, तर त्याचं मूल्य काय आहे? हे आपल्याला माहित होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणून ग्रीन जीडीपी हा भारतामध्ये मोजला जात नाही. पहिलं राज्य कोणतं आहे भारतातलं? उत्तराखंड. आणि देश कोणता आहे? चायना. ग्रीन जीडीपी बद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुसरा, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. एखाद्या राष्ट्राचा जीडीपी मोजल्यानंतर तिथल्या राष्ट्रातील लोक किती प्रमाणामध्ये त्याच्यात समाधानी आहेत, हा कॅल्क्युलेट करणारा जो घटक असतो त्याला ग्रॉस नॅशनल हॅपीनेस असं म्हटलं जातं. स्वयंपूर्णता, आदिम पर्यावरण, सांस्कृतिक जपणूक, कल्याणकारी लोकशाही या 4 घटकांवरती तो अवलंबून असतो. हे काय तेवढंच महत्वाचं नाहीये. मला वाटतं भूताननं पहिल्यांदा, जे भूतान नावाचं राष्ट्र आहे, त्यांनी हा GNH कॅल्क्युलेट केलेला होता. आजही तिथली अर्थव्यवस्था GNH, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस वरती चालत असते. आणि तिसरा घटक आहे शाश्वत किंवा सातत्यपूर्ण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, NNP आणि S म्हणजे सस्टेनेबल. सेम आम्ही GNP काढला, त्याच्यामधून DMK वजा केला. डीएम म्हणजे काय? डिप्रिसिएशन ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग. आणि डीएन सुद्धा वजा करतो, डिप्रिसिएशन ऑफ नेचर. सेम मुद्दा आहे. म्हणजे एखाद्या राष्ट्रामध्ये किती प्रमाणामध्ये पोल्युशन झालं आणि ते पोल्युशन कोणत्या घटकांमुळे झालं आणि ते आपण रिकव्हर करू शकतो का, आणि ते कशा पद्धतीने रिकव्हर केलं जाऊ शकतं, त्या सर्वांचा जो घटक आहे, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाची जी हानी झालेली आहे, ती पर्यावरणाची हानी जीएनपी मधून वजा करणं म्हणजे काय असतं? शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, NNPS. आयोगानं विचारलं तर लेवल 3 मध्ये या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आतापर्यंत काय विचारलंय? जीडीपी म्हणजे काय, एनडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय आणि एनएनपी म्हणजे काय, एवढंच आयोगानं आता कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. पण लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4 साठी आपल्याला हा डेटा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. थँक्यू.